मुंबईच्या उपनगरात सकाळी पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली। दादर परिसरात दमदार पावसानं हजेरी लावली होती। काही मिनिटाच्या पावसातच अंधेरी सबवे पाण्याखाली गेला होता। गोवंडी, चेंबूर, जोगेश्वरी, गोरेगावमध्ये दमदार पाऊस पडला। मुंबई पालिकेच्या नालेसफाईच्या दावाईची मान्सूनपूर्व पावसातच पोलखोल झाली आहे। सकाळी 7 ते 8 या एका तासाच्या कालावधीत मुंबई शहरात सरासरी 0.96 मिलीमीटर पाऊस झाला, तर पश्चिम उपनगरात 9.84 मिलीमीटर आणि पूर्व उपनगरांमध्ये 1.25 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। चेंबूरचे 12 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। अचानक झालेल्या या जोरदार सरीमुळे काही भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले। पुढील काही तासांमध्ये मुंबई आणि उपनगरांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आली होती। नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहनही करण्यात आलं। तर कोल्हापूरच्या जयसिंगपूर, शिरोळ, उदगाव, नांदणी, धरणगुत्ती आणि संभाजीपूर परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा मुसळधार पाऊस झाला। 1.5 ते 2 तास कोसळलेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला, मात्र अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरांवरील पत्र्याच्या शेड उडाल्या, तर अनेक झाडं उन्मळून पडली। खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं काही काळ वीज पुरवठा खंडित केला होता। जयसिंगपूर शहरातील लक्ष्मी रोडवरचे अलीकडचे डांबरीकरण करण्यात आलंय, मात्र रस्त्याची उंची वाढल्यानं आणि अपुऱ्या निचरा व्यवस्थेमुळे पावसाचं आणि नाल्याचं पाणी अनेक घरांमध्ये शिरले। तर कोकणात मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावली आहे। सिंधुदुर्गात कणकवली, मालवण, कुडाळ, सावंतवाडी तालुक्यात दुपारच्या सत्रात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला। अमरावती जिल्ह्यात सरासरी 9.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पावसामुळे कोणतीही जीवितहानी अथवा जखमी व्यक्तीची नोंद नसून शासन दरबारी या संदर्भात नोंद करण्यात आलेली नाही। धामणगाव रेल्वे तालुक्यात वीज पडून 209 कोंबड्यांचा मृत्यू झालेला आहे। दोन दिवसापूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे अकोला जिल्ह्यातील 93 गावांमधील लाखो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयानं प्रसिद्ध केला आहे। तेल्हारा तालुक्यात सर्वाधिक 745 हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालंय। 84 गावांमध्ये केळी, संत्रा, पपई आणि इतर पिकांना फटका बसला आहे। जेजुरी गडावरही मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली। खंडोबाच्या दर्शनाला आलेल्या भाविकांची यावेळी तारांबळ उडाली आहे। पावसामुळे गडाच्या पायऱ्यांवरील पाणी हे खळखळून वाहिलं। जुन्नर तालुक्यातील नारायणगाव परिसरात झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसानं जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव बाजारातील बांबू शेडचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। वादळी वाऱ्याच्या पावसानं लिलाव शेड पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे। मान्सून 24 तासात केरळच्या किनारपट्टीवर पोहोचणार आहे। हवामान विभागानं हा अंदाज वर्तवला आहे। पोषक वातावरण तयार झाल्यानं मान्सून पुढे सरकतोय। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळ वारा, वीज गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात येते। विदर्भात उद्यापासून वादळी वारे आणि गडगडाटासह पावसाची शक्यता आहे।